तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल आणि तुम्हाला इंटर्नशिप किंवा जॉब मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या स्किल्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत, मिनिमम कुठल्या लँग्वेजेस तुम्हाला यायला पाहिजेत एका स्पेसिफिक जॉब रोलसाठी, सो दॅट यू विल इझिली गेट इंटर्नशिप अँड जॉब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं प्रोडक्ट बेस्ड कंपन्या कुठल्या आहेत आणि सर्व्हिस बेस्ड कंपन्या कुठल्या आहेत. जर तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल आणि तुम्हाला त्यांच्यामधला डिफरन्स माहिती नसेल तर तुम्ही कंपनी चूज करताना खूप तुम्हाला कन्फ्युजन असेल का ज्या स्टेजपासून तुम्ही करिअरला स्टार्ट करता त्याच्या बेसिसवर तुमचं पूर्ण करिअर डेव्हलपमेंट आहे अवलंबून. सो यू शुड नो व्हेरी क्लिअरली इन इनिशियल स्टेज इटसेल्फ आयदर आय एम वर्किंग इन प्रोडक्ट बेस्ड कंपनी ऑर आय एम वर्किंग इन सर्व्हिस बेस्ड कंपनी. कारण प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये जास्त पॅकेज भेटतं कम्पॅरेटिव्हली, दुप्पट किंवा चौपट. सर्व्हिस बेस्ड कंपन्यांमध्ये कम्पॅरेटिव्हली काम तेवढंच असतं दोन्ही ठिकाणी, पण पैसे कमी मिळतात. तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्या वेळेला एखादी कंपनी तुम्हाला इंटर्नशिप देते त्यावेळेला तुम्ही स्वतः विचार करा का कंपनी आपल्याला जॉब देईल. आपल्याकडे काहीतरी सर्टन स्किल सेट असले पाहिजेत, बरोबर. तर त्या स्किल सेटवर आपण आधी काम केलं पाहिजे. वी शुड बी एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर स्किल, बरोबर. आता व्हॉट आर दोज रिक्वायर्ड स्किल्स? तर फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव एक्सपर्टीज इन ॲटलिस्ट वन पर्टिक्युलर लँग्वेज. आता कुठल्या लँग्वेज आहेत ते मी थोडक्यात सांगते. पहिलं म्हणजे पायथन, सेकंड वन असेल जावा किंवा जावास्क्रिप्ट, आणि दुसरी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सी आणि CPP. आता रोल वाईज आय विल डिवाइड दिस लँग्वेज. AI/ML किंवा डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी रिलेटेड जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला पायथन कंपल्सरी यायला पाहिजे. जर तुम्ही डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदममध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला CPP यायलाच पाहिजे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असेल तर तुम्हाला जावा आणि जावास्क्रिप्ट ह्या 2 लँग्वेज यायला पाहिजेत. हे झालं लँग्वेज कुठल्या आणि कुठले करिअर तुम्हाला चूज करायचे आहेत. आता थर्ड इम्पॉर्टंट स्टेप याच्यामध्ये येते, हाऊ शुड आय स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल यू आयडेंटिफाय इन विच लँग्वेज आर यू कम्फर्टेबल. मला सगळ्यात सोपी पायथन वाटते, सो आय विल रिकमेंड पायथन. बट ज्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी जावास्क्रिप्ट नक्की शिकावं. DSC रिलेटेड ज्यांना काम करायचं आहे त्यांनी CPPवर एक्सपर्टी असलीच पाहिजे. आता थर्ड इम्पॉर्टंट पार्ट की मी शिकणार कसं, तर यूट्यूब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. यू शुड स्टार्ट बेसिक लर्निंग फ्रॉम यूट्यूब. त्याच्यानंतर मग कोर्सेराचे कोर्स तुम्ही घेऊ शकता, किंवा आपल्याकडे हॅकॅथॉन किंवा अजून बरेच कोडिंग लँग्वेजचे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही कोडिंगच्या टेस्ट असतात किंवा एखादा कॉम्पिटिशन ते अरेंज केले जातात मेनली फॉर कोडिंग. दॅट यू हॅव टू गो अँड एनरोल देअर अँड डू दॅट वर्क अँड सबमिट. किंवा दुसरा अजून एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट तुम्हाला सांगते की लिंक्डइनवरून तुम्ही जे कुठले पण मिनी प्रोजेक्ट करता, मोठमोठ्या कंपन्यांना कोल्ड ईमेल करायचे आणि त्यांना इंटर्नशिपसाठी किंवा स्मॉल प्रोजेक्टसाठी रिक्वेस्ट करायची. तर हे तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आणाल त्यावेळेला आफ्टर 1 year or 1.5 years यू विल गेट अ गुड रिस्पॉन्स अँड गुड प्लेसमेंट ऑल्सो फ्रॉम लिंक्डइन. सो दीज आर मेन इम्पॉर्टंट थिंग्स. तर आय होप तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल की जर मला इंटर्नशिप हवी असेल किंवा फ्रेशर आहे मी आणि मला जॉब हवा असेल तर मिनिमम कुठल्या लँग्वेजेस मला आल्या पाहिजेत. तुम्हाला मी कुठले जॉब रोल्स आहेत त्याच्यासाठी कुठल्या जॉब रिक्वायरमेंट काय आहेत किंवा लँग्वेज रिक्वायरमेंट काय आहेत ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आय होप यू लाईक दिस इन्फॉर्मेशन. इफ यू लाईक दिस इन्फॉर्मेशन प्लीज लाईक द व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर दिस इन्फॉर्मेशन टू द रिस्पेक्टिव्ह स्टुडंट्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन डिटेल माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये DSA डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदममध्ये काय तुमच्याकडे अजून डेव्हलपमेंट तुम्ही कराल सो दॅट तुम्हाला चांगले पॅकेजेस मिळतील, त्याच्यावर मी इन डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. स्टे ट्यून विथ मी, सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड.